वन मंत्री गणेश नाईक के जन्मदिन के अवसर पर बीजेपी नेता दशरथ भगत के सौजन्य से 100 कार्यक्रमों का विशेष उपक्रम आयोजित किया गया है। वासी में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में इसकी जानकारी देते हुए कार्यक्रम के आयोजक दशरथ भगत एवं संयोजक निशांत भगत ने कहा कि 15 सितंबर को वन मंत्री गणेश नाईक का जन्मदिन है। इस अवसर पर शानपाड़ा में इस उपक्रम का शुभारंभ होगा। 2 अक्टूबर को गांधी जयंती पर विविध कार्यक्रमों के जरिए इसका समापन होगा। 17 दिनों के बीच यहाँ तमाम सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक और खेल और मनोरंजन समेत 100 से अधिक कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दशरथ भगत मित्र परिवार, नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था, इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब, ज्येष्ठ नागरिक पाम बीच सोनखार ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, महिला मंडळ, असं जवळजवळ रिक्षा युनियन, असं कामगार संघटना, अशा सर्वच नानांच्या वरती प्रेम करणारे सर्व संघटना, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची काल 11 तारखेला काल बैठक झाली आणि बैठकीमध्ये ठरलं की 100 उपक्रम राबवून नवी मुंबई शहरातल्या नागरिकांना सेवाभावी किंवा सामाजिक उपक्रम राबवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करण्याचं नियोजन कालच्या बैठकीमध्ये ठरलं आणि आज त्या पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या समोर त्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी होत आहे। जसं शहरामध्ये काम करत असलेले विविध घटक, ज्याच्यामध्ये रिक्षा चालक असतील, मग रिक्षा चालकांमध्ये पण काही महिला आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत जे आजही आपलं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवतात। मग त्यांच्यासाठी योजना जी आहे त्या महिन्याला त्यांना 10,000 रुपये महिना भेटतो। मग त्यांचं ते फॉर्म भरून त्यांना ती योजनेचा लाभ कसा मिळेल, त्यासोबतच ज्या महिला आपलं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवतात त्या महिला रिक्षा चालकांचा सन्मान कसा करता येईल, अशा पद्धतीनं अनेक उपक्रम, ज्याच्यामध्ये स्वच्छता अभियान आहे, वृक्षारोपण आहे, आरोग्य शिबिर आहे, क्रीडा क्षेत्रातल्या लोकांना प्लॅटफॉर्म तयार करून देणं, ज्या आता नव्याने कराओके संदर्भात काही लोक जे आपल्या आवड असलेल्या त्या गाण्यांचा लाभ घेण्यासाठी कराओके स्पर्धेमध्ये भाग घेतात अशा लोकांना प्लॅटफॉर्म तयार करून देणं, त्यासोबतच प्रभागातल्या अनेक असे काही समस्या असतील त्याचे निवेदनं महानगरपालिका स्तरावर, MECBच्या स्तरावर, PWDच्या स्तरावर किंवा सिडकोच्या स्तरावर अशा अनेक अंगानी ज्या लोकांचे प्रश्न आपल्या सोसायटीच्या समोर, सोसायटीचा असेल किंवा सोसायटीच्या बाहेर असेल, अशा अनेक लोकांची निवेदनं त्या डिपार्टमेंटला कशी देता येतील। त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की आपल्या विभागामध्ये अनेक असे शाळा, कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये लहान पोरांमार्फत चित्रकला स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा भरवून त्यांना ही त्याच्यामध्ये सामावून कसं घेता येईल। अनेक असे शाळा आणि प्ले ग्रुप्स आहेत, त्यांना प्रथमोपचारचं किट त्यांना कसं देता येईल, अशा अनेक उपक्रम आम्ही हे 100 उपक्रम असे याच्यामध्ये प्लॅनिंग केलेलं आहे की जे 15 तारखेला चालू होतील। 15 तारखेला संध्याकाळपासून आम्ही जे चालू करणार ते 2 तारखेला संध्याकाळी समारोप त्यामध्ये करणार आहोत, ज्याच्यामध्ये 15 तारखेला नाईक साहेबांचा वाढदिवस, 17 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि त्या दरम्यानच्या काळात मग परत नवरात्र उत्सव चालू होईल। नवरात्र उत्सवामध्ये पण काही महिलांना एकत्र करून महिलांचे काही कार्यक्रम आम्ही घेणार आहोत। त्याच्यानंतर मग 2 तारखेला गांधी जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम घेणार आहोत आणि मग दसरा आणि दसऱ्याच्या निमित्तानं परत आदरणीय दशरथ भगत साहेब यांचा वाढदिवस, असं पूर्ण हा 17 दिवसाचा कार्यक्रम आम्ही, ज्याच्यामध्ये 100 उपक्रम सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, आरोग्य असेल, क्रीडा असेल, अशा अनेक अंगाने सांस्कृतिक, धार्मिक अशा अनेक अंगाने आम्ही कार्यक्रम
करण्याचं नियोजन केलेलं आहे। नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था और नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडल के सौजन्य से आयोजित होने वाले इन कार्यक्रमों के बीच दशहरा पर्व पर बीजेपी नेता दशरथ भगत का जन्मदिन भी मनाया जाएगा। इस दिन विशेष लोक सेवी उपक्रम भी चलाए जाएंगे। कार्यक्रम के संयोजक निशांत भगत ने कहा कि इन कार्यक्रमों के जरिए सानपाड़ा वासी की जनता को सेवा और लाभ देने की कोशिश है। उन्होंने कहा कि कार्यक्रम में हर वर्ग के लोगों को उनके उत्कृष्ट योगदान के लिए भी सम्मानित किया जाएगा। निवडणुका असं काही नाही, म्हणजे जसं नानांनी मागाशी उल्लेख केला, दशरथ भगत साहेबांनी जसं उल्लेख केला की याच्या अगोदर पण अनेक कार्यक्रम राबवलेले होते, ज्याच्यामध्ये जसं डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात आम्ही रॅली काढली होती। प्रत्येक चौकामध्ये जाऊन पण आम्ही त्या डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात आम्ही लोकांना त्याच्याबद्दल जागरूक केलेलं होतं। पण त्याच्यामध्ये इलेक्शन लागणार म्हणून ते केलं नव्हतं। शहराचं हित जपण्यासाठी त्यावेळेला डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे हे नागरिकांना माहिती नव्हतं। त्याच्यामध्ये हरकत सूचना कशा करायचे हे माहिती नव्हतं। हरकत सूचना का घेतल्या पाहिजे हे आम्ही त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला। नवी मुंबईचे भूखंड जर इथून संपले तर मग सामाजिक सेवेसाठी कुठलाही भूखंड उर्वरित राहणार नाही, अशा अनुषंगाने आम्ही कार्यक्रम केलेले होते। आणि तुम्हाला माहिती आहे की मागच्या 15 वर्षापासून युवक काँग्रेस त्या दरम्यान युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून जे काही कार्यक्रम राबवले, मधल्या काळामध्ये कोरोनामध्ये कोणी घरातून बाहेर निघत नव्हता, त्यावेळेस आम्ही आंदोलन जाहीर केलेलं होतं। त्यावेळेस तर कुठली निवडणुका नव्हत्या। मग कोरोना काळामध्ये जर समजा आमच्यासारखा कार्यकर्ता जर समजा शिवाजी चौकामध्ये तिथं उपोषणाला बसत असेल किंवा त्या ठिकाणी मोर्चा काढण्यासाठी रस्त्यावर बाहेर पडत असेल, तर त्यावेळेस डोळ्यासमोर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी कुठला कार्यक्रम ठेवला नाही। आणि हे पण 17 दिवसाचा कार्यक्रम किंवा 15 दिवसाचा पंधरवडा आम्ही साजरा करत असलो। जर आमचा नेता आमच्या नेत्याचा वाढदिवस असेल आणि लोकाभिमुख कार्यक्रम घेण्याचा आम्ही मानस ठेवला असेल तर तिथं निवडणुकीचा काही विषय येत नाही। लोकांना सेवा भेटली पाहिजे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजे, या हेतूने जर आम्ही एखादा कार्यक्रम उपक्रम राबवतो तर त्याला निवडणुका डोळ्यासमोर ठेवण्यासाठी अनेक निवडणुका डोळ्यासमोर जर कार्यक्रम ठेवायचे असतील तर त्याच्यासाठी आमच्याकडे वॉर्डामध्ये नागरिकांना डायरेक्ट सेवा देण्यासाठीही अनेक उपक्रम आमच्याकडे आहेत। ते टायमाला ते आम्ही करू, त्यावेळेस नक्कीच आपल्याला बोलवू आणि तुमच्या समोर ठेवून सांगू की ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे उपक्रम करतोय। बा पाटील साहेब हे मोठे नेते होते, त्यांनी आजपर्यंत म्हणजे आमच्यासाठी ते दैवतच आहेत, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने या समाजाला किंवा शहराला 2-3 जिल्ह्याला न्याय दिलेला आहे। आणि म्हणून त्यांचा कार्यक्रम यामध्ये का इन्क्लूड केला नाही तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवा पंधरवडा अभियान हा ऑलरेडी दिलेला आहे। प्लस त्याच्यामध्ये आमचा हा राजकीय कार्यक्रमच आहे। शेवटी पक्ष आणि दिबा पाटील हे एकत्र न करण्याचा आमचा मानस आहे आणि ज्याच्यामध्ये नाईक साहेबांचा वाढदिवस आणि त्याच्यामध्ये दिबा पाटील साहेबांचा कुठला कार्यक्रम त्याच्यामध्ये मिक्स करण्याचा आमचा कुठलाही मानस नाही। दिबा पाटलांबद्दल असलेलं प्रेम, दिबा पाटलांच्या कार्याबद्दलची माहिती ही खऱ्या अर्थानं नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था म्हणून दशरथ भगत यांनी याच्या मागच्या काळामध्ये बरेच प्रयत्न केलेत आणि ह्या 14 तारखेला पण आम्ही त्यांच्यासाठी जे प्रयत्न करायचे ते करणारच आहोत किंवा कार्यक्रम करणारच आहोत। पण कुठल्याही पद्धतीनं राजकारण त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यामध्ये उल्लेख केला नाही। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।